महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, मुंबई, नाशिक, पुणे नगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली असली तरीही विदर्भाकडे, विशेष करून भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला तरीही भंडारा जिल्ह्यात 18% पाऊस पडला आहे. धानाचा कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यावर वरुण राजा नाराज झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या विभागात दमदार पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिना संपत आला असला तरीही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 18% पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती सुद्धा ओली झाली नाही. तर जून महिन्यात शेतकरी शेतावर धान्याची पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळत असतो. पण सध्या स्थितीत शेतकरी शेताकडे फिरकत नसल्याने शेती विरान असल्याचं चित्र दिसत आहे. म्हणून वरुण राजाची कृपा जिल्ह्यावर कधी होईल व शेतकरी कधी शेतावर काम करताना दिसेल, यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे पाहत आहे. उग्रता लक्ष्मण झलके, राहणार खुर्शीपार. आमची शेती गुंजे पारला आहे. हे 1.25 एकर. अजून आता ह्या मिरुग नक्षत्र गेला, मिरुग नक्षत्रामध्येच पेरणी होतो शेतीची, नागर वखर सर्वच होतो. पण आता यावर्षी हा मिरुग बी गेला, अजून अडथळा लागला तरी पावसाची काही अजून सुरुवात झाली नाही. पाऊस आता पडलाच नाही तर आम्ही शेतीचे काम कसे करणार, शेती कशी करणार, पेरणी कशी करणार. नाही जर पाऊस पडला तर काय खाणार, कसे करणार शेतीचे काम. शेती जरी पाऊस पडेल तर काम करू शेतीचं, नाही तर काहीच नाही, तशीच राहणार शेती. मग आता शेती जरी आम्ही शेतीत काहीच नाही पेरलो तर का खावं, कसे खाणार, कसे जगणार. अशी परिस्थिती ही शेतीची आहे. तर मग आता कसा का करायचा. अजून शेतीच्या ज्या पावसाची अजून सुरुवात झालीच नाही तर आपण कामच कसे करावं शेतीचे. अजून मी रमेश पारदेकर, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शेतकरी आहे. माझ्याकडे 4 ते 5 एकर शेती आहे. हवामान खात्यानं सांगितलं होतं की 16-17 जूनमध्ये पासून विदर्भामध्ये चांगला पाऊस होईल, परंतु इथं तसं काही पाऊस पडलेला नाही. आणि त्याला अनुसरून आम्ही शेतकऱ्यांनी 13, 14, 15, 16 तारखेला आम्ही धानाची पेरणी केलेली होती. आणि अल्पसा थोडंसं पाऊस पडलं तेव्हा आमच्या धानाला कोंब फुटलेला आहेत, परंतु पाऊस न आल्यामुळे ते कोंब आता करपण्याच्या स्थितीत गेलेले आहेत. आणि जोपर्यंत पावसाची दमदार हजेरी लागणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी हवालदिरच राहू. आणि समजा पावसानं हुलकावणी दिलीच तर पुन्हा आम्ही काय कर्जाच्या डोंगरात जाणार काय, असंच आम्हा शेतकऱ्यांना वाटत आहे. नमस्कार, मी पद्माकर गिदमारे, कृषी उपसंचालक भंडारा जिल्ह्यात आज रोजीपर्यंत साधारणतः जून महिन्यामध्ये सरासरीच्या 18% फक्त पाऊस हा झालेला आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र हे साधारणतः 2 लाख हेक्टर आहे आणि यापैकी मुख्य पीक हे भात पीक आहे. आज रोजीपर्यंत साधारणतः 6,600 हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिका टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे, जे साधारणतः 35 ते 40% आहे. त्याचबरोबर इतर पिकं साधारणतः 2300 हेक्टर क्षेत्रावर इतर पिकांची लागवड झालेली आहे. आणि आता मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने आता प्रत्यक्ष पेरणीच्या कामालासुद्धा वेग येणार आहे.